जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 176. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. इतर कोणत्याही विषयाचा स्पर्शसुद्धा मनाला न होता जेव्हा केवळ सद्गुरुचरण, भगवतचरण हाच विषय मनाला व्यापून उरतो, त्यावेळेला चित्तलय हनुमत कृपेनं होत असतो. हे असं होण्यासाठी काय आवश्यक असतं हे सांगताना संत आम्हाला सांगतात, तीव्र इच्छा, तीव्र आतुरता, भगवत दर्शन झालेलं नाही अजून याबद्दलची अत्यंतिक व्याकुळता, चैन न पडणं, इतर काहीच चांगलं न वाटणं, लौकिक विषय विषासमान वाटणं, सदैव भगवत नाम गुण लीला चिंतन करण्याची अनावर आसक्ती. अनावर हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अनावर सत्संगाची इच्छा, ज्ञानपिपासा, भक्ती हृदयात जागृत व्हावी यासाठी समर्थांनी जशी करुणाष्टक भाकली तशी आर्त स्वरामध्ये, आर्त भावनेनं करुणा भाकणं. आणि आता जीवित कार्य हे केवळ त्या चरणांमध्ये लीन झाल्यानंतरच पूर्ण होईल, याशिवाय इतर कोणतंही जीवित कार्य शिल्लकच नाही, अशी सद्भावना. या सर्व गोष्टींचा पीक जेव्हा गाठला जातो, उच्चांक जेव्हा गाठला जातो, त्यावेळेला हनुमंतरूपी सद्गुरू कृपा करतात आणि त्यांच्या चरणी चित्तलय होतो. अशीच आतुरता, व्याकुळता भरताच्या हृदयामध्ये आहे हे आपण बघितलं. कधी माझ्या श्रीरामांच्या चरणांना बघतो, कधी त्यांना परत घेऊन येतो, कधी माझ्यामुळे झालेल्या ह्या सर्व प्रसंगाबद्दल, ह्या सर्व घटनेबद्दल त्यांची माफी मागतो, कधी त्यांचं राज्य त्यांच्या स्वाधीन करतो आणि त्यांच्या छत्रछायेखाली कधी एकदा मोकळा श्वास घेतो, अशी अवस्था भरताची झाली. आणि त्याच्यासोबतच सर्व मातांची आणि सर्व नगरजनांची परिस्थितीसुद्धा अशीच आहे. अत्यंत आतुर आहेत सर्वजण श्रीरामांच्या भेटीसाठी. आणि भरतानंच जेव्हा हे मंतव्य प्रकट केलं आहे की मला आता श्रीराम दर्शनाशिवाय शांती लाभणार नाही, त्यांना परत आणल्याशिवाय शांती लाभणार नाही, त्यावेळी सर्वच जण अतिशय उत्सुकतेनं त्यांच्या दर्शनाची लालसा हृदयामध्ये बाळगून आहेत. तुलसीदास वर्णन करतायत, चक्क चक्की जिमी पुर नर नारी, चहत प्रात उर आरत भारी, जागत सब निसी भयउ बिहाना, भरत बोलाए सचिव सुजाना, कहिउ लेहु सब तिलक समाजो, बनहि देव मुनि राम ही राजो, बेगी चलहु सुनी सचिव जोहारे, तुरग तुरग रथ नाग सवारे. सर्व नगरातले स्त्री पुरुष चक्क चक्की जिमी
चकवा चकवी पक्षी जसे अत्यंत आतुर होऊन प्रातःकाल होण्याची वाट बघतात तसे वाट बघतात. अशा रीतीनं तुलसीदास वर्णन करतायत. पूर्ण जागून रात्र काढली सर्वांनी आणि अशाच वेळी सकाळ झाली. आणि मग सुजाण अशा सचिवांना, मंत्र्यांना भरतानं बोलावलं. कशासाठी बोलावलं हे फार महत्त्वाचं आहे. काय म्हणाले भरत? राजतिलकाचं सर्व सामान साहित्य घेऊन चला, कारण वसिष्ठ मुनी वनामध्येच श्रीरामांना राज्य देतील. चला घाई करा. पहा बरं, भरतांच्या आयुष्यामध्ये अशी ही घटना घडलेली आहे की त्यांना काळाचा भरवसा एक प्रकारे उरलेला नाही. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मला माझ्या थोरल्या बंधूंना राज्य तिलक झालेलं बघायचं आहे. त्यांच्याकडे त्यांचं जे आहे ते राज्य सोपवायचं आहे, ते माझं नाहीच. हे सर्व लोक जे म्हणतायत ते किती चुकीचं आहे हे त्यांच्याकडून मला वदवायचं आहे. त्यामुळे मला तिथल्या तिथेच इथे येईपर्यंत पुन्हा अयोध्येला परत काही बदल घडायला नको, परत काही परिस्थिती पालटायला नको. त्यामुळे भरत म्हणतायत तिथेच वनामध्येच वसिष्ठ त्यांना राजतिलक करतील. त्यामुळे सर्व साहित्य घेऊन चला, घाई करा म्हटलंय. पहा, बेगी चलहू. अशा रीतीनं हे ऐकून सर्व मंत्र्यांनी नमस्कार केला भरतांना आणि घोडे, रथ, हत्ती सज्ज केले जाण्यासाठी. आणि आता सर्वजण हळूहळू निघालेत. वर्णन करतायत. अरुंधती अरु अगिनी समाऊ, रथ चढ़ी चले प्रथम मुनिराऊ, विप्र वृंद चढ़ी वाहन नाना, चले सकल तप तेज निधाना. सर्वप्रथम कोण निघालंय तर मुनिश्रेष्ठ गुरु वसिष्ठ आणि त्यांची पत्नी अरुंधती माता. बरं का, अग्निहोत्राचं सर्व साहित्य घेऊन अगिनी समाऊ. बरं, तिथे राजतिलक व्हायचं आहे, त्यामुळे सर्व विधी संपन्न करण्यासाठी जे साहित्य जरुरी आहे त्या अग्निहोत्राचं सर्व सामान घेऊन रथात बसून सर्वप्रथम गुरु निघालेत. आणि त्यानंतर सकल तप तेज निधाना, सर्व तपस्या, तपश्चर्या आणि तेज यांचं भांडार जणू, यांचं निधान असे सर्व विप्रवरसुद्धा, विप्रवृंद अनेक वाहनांमधून त्यांच्या मागून निघालेत, वसिष्ठांच्या मागून. आणि अशा रीतीनं सर्वच लोक आता निघालेत. म्हणतायत, नगर लोग सब सजी सजी जाना, चित्रकूट कह किन्ह पयाना, सिबिका सुभगन जाहि बखानी, चढ़ी चढ़ी चलत भई सब रानी. सर्वच लोक नगरातले रथ सज्ज करून चित्रकूटला जाण्यासाठी निघालेत. तुलसीदास म्हणतात, न जाई बखानी, हे त्याचं त्याबद्दल बोलताच येऊ शकत नाही. अशी अख्खी अयोध्या त्या वसिष्ठ ऋषींच्या मागोमाग श्रीरामांकडे निघाली आहे. आणि सुंदर पालख्यांमध्ये बसून राण्यासुद्धा निघाल्यात, म्हणजे सर्व मातासुद्धा निघाल्यात. आणि मग त्यांच्या मागे कोण निघालं तर सौंपी नगर सुचि सेवकनी, सादर सकल चलाई, सुमिरी राम सिय चरण तब, चले भरत दो भाई. आता ज्यांमुळे हे सर्वजण चाललेत असे भरत आणि शत्रुघ्न हे दोन्ही बंधू, त्यांनी विश्वासू सेवकांवर नगर रक्षणाचं काम सोपवलं आणि इतर सर्वांना अत्यादरपूर्वक तिकडे पाठवल्यानंतर
सुमिरी राम सिय चरण तब. कसे चाललेत ते दोघे? तर राम सीतेच्या चरणांचं स्मरण करत. बरं का, भरत शत्रुघ्न हे दोन्ही बंधू सुद्धा आता निघालेत. कसे निघालेत सर्वजण ह्याचं वर्णन करतायत आता तुलसीदास. म्हणतात, राम दरस बस सब नर नारी, जनु करी करी निचले तकी बारी, बनसिय राम समुझी मन माही, सानुज भरत पयाते ही जाही. सर्व स्त्री पुरुष श्रीरामांच्या दर्शनाच्या तीव्र इच्छेनं. बरं का, म्हणजे त्या दर्शनाच्या इच्छेला त्यांची मनबुद्धी वशच होऊन गेली. राम दरस बस. फार सुंदर शब्दयोजना आहे पहा तुलसीदासांची. कसं असलं पाहिजे भक्तानं, शिष्यानं सद्गुरूंच्या भगवंतांच्या चरणदर्शनासाठी? तर त्या इच्छेला वश असलं पाहिजे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे पहा. आणि ह्यातच शरणागतीचं बीज आहे एका दृष्टीनं. संत सत्पुरुष आम्हाला सांगतात की बुद्धी शरण गेली पाहिजे. कारण सर्व जी उपाय योजना करतो आम्ही, किंवा जो विवेक आपण म्हणतो, सारासार विवेक, तो कुणी करायचा असतो? तर बुद्धीनं करायचा असतो. ज्या वेळेला बुद्धी सारासार विचार योग्य रीतीनं करू शकते, त्यावेळेला ती बुद्धी, अशी सद्बुद्धी मनाला मार्गदर्शन करते. इट डायरेक्ट्स द माइंड. इंटलेक्ट, प्युअर इंटलेक्ट डायरेक्ट्स द माइंड. आणि त्यामुळे असं मन जे शुद्ध बुद्धीनं मार्गदर्शित आहे, असं मन मग त्या बुद्धीचं ऐकतं आणि आपल्याला सन्मार्गावर ठेवतं. त्यामुळे अशी त्या रामदर्शनासाठी वश झालेली बुद्धी ज्याची असेल, त्याच्या बुद्धीमध्ये अन्य विचार किंवा दर्शनासाठी सद्गुरूंच्या सत्पुरुषांच्या आम्ही आता जाऊ की नको हा विचार त्यांच्या मनात येणार नाही. मला गेलंच पाहिजे, गेलं नाही तर चालणार नाही. मग बाधा, विघ्न, संसारातले काही ताप, काही घटना, काही गोष्टी, काही व्यवहार, काहीच आड येऊ शकत नाही. आमच्या महाराजांचं एक खूप सुंदर वचन आहे, ज्याला भगवंताचं प्रेम लागलं त्याच्या आड काही येऊ शकत नाही. महाराजांच्या एकेका वचनामध्ये सबंध परमार्थाचं सार असतं. प्रेम लागणं म्हणजे काय याचं वर्णन आहे हे सगळं तुलसीदासांनी केलेलं. आणि ज्या वेळेला असं प्रेम लागतं, ज्यावेळी राम दरस बस होते बुद्धी, त्यावेळेला काहीही आड येऊ शकत नाही. आणि मग तुलसीदास वर्णन करतायत, अशा लालसेनं युक्त असलेले स्त्री पुरुष कसे निघालेत? जणू तहानलेले हत्ती आणि हत्तीणींचा झुंड असावा आणि पाणी पाहून मोठ्या वेगानं वेडे झाल्यासारखे जावेत. पहा बरं, तुम्ही बघितलं असेल जंगली हत्तींचा जो कळप असतो तो एखाद्या, म्हणजे त्यांचा वेग इतका प्रचंड असतो. एखाद्या गोष्टीकडे त्यांची धाव असेल तर, जर तिथे पाणी आहे आणि त्यांना तहान लागली आहे तर ते किती वेगानं जातील. तसे वेगानं, तसे तहानलेले आहेत हे तृषित जन आहेत श्रीराम दर्शनासाठी. आणि त्यामुळे ते तसे वेडे झाल्यासारखे निघालेत म्हटलं. आणि परत कसा जातोय? बनसिय राम समुझी मन माही, सानुज भरत पयादेही जाही. सर्वजण रथातून चाललेत बरं का, अयोध्येतले नरनारी सुद्धा. आणि हा राजकुमार, हे दोन्ही राजकुमार, माझे सीताराम वनामध्ये आहेत, सर्व सुखांचा त्याग त्यांनी केलेला आहे, या विचारानं हे दोघे बंधू मात्र पयादेही जाई, पायी निघालेत, रथामध्ये बसले नाहीत.
आपलं आराध्य कष्टामध्ये आहे आणि आम्ही लौकिक सुखसुविधांमध्ये लोळतोय. हे भक्तपणच नव्हे. अनेकदा असं म्हटलं जातं, संतही सांगतात की बहुतेक वेळा आमच्यासारख्या प्रापंचिकांचा परमार्थ कसा असतो तर 2 वेळेला पोट भरलं की आम्ही परमार्थ आनंदानं करतो. पण खरा साधकाचा देह हा कष्टातच ठेवलेला असतो म्हणतात एका वचनामध्ये आमचे महाराज, की देह कष्ट म्हणजे मुद्दामून देह कष्ट असं नव्हे, पण त्या देहाबद्दलची लालसाच नाहीशी झाल्यामुळं तो भक्त त्या देहाचे चोचले पुरवत नाही. जसं भगवंत म्हणाले युक्ताहार विहारस्य, तसे युक्त जे जरूर आहे, कशासाठी जरूर आहे? परमार्थासाठी जरूर आहे. तेवढ्यापुरता तो देह पोसतो. पण त्या पलीकडे जाऊन जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा नेत्रांचे, कानांचे, घ्राणेंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी, कोणत्याही कर्मेंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी तो जगत नसतो. आणि त्यामुळे इथे भरत शत्रुघ्न आपला भ्राता आणि वहिनी वनामध्ये कष्टात आहेत, यासाठी दोघे पायी निघालेत. आणि त्यांचं ते बघून बाकीच्यांनी काय केलं तर देखिसने हो लोग अनुरागे, उतरी चले हय गय रथ त्यागे, जाई समीप राखी निज डोली, राम मातु मृदु बानी बोली. नेता कसा असतो पहा, लीडर. हू इज द लीडर? तो सांगत नसतो लोकांना अमुक करा तमुक करा, तो स्वतः करतो आणि त्याच्या करण्यानं लोक त्याला अनुसरतात. खरा भक्त हा असा असतो. भक्त आपल्या आचरणामधून लोकांना तो दाखवत सुद्धा नाही, लोकांना ते दिसतं की या भक्ताचं आचरण कसं आहे, आणि मग जे खरे भक्त होऊ इच्छिणारे असतात ते त्याला अनुसरतात. तसं इथं भरताचं रामप्रेम बघून सर्व लोक घोडे, हत्ती, रथ ही जी वाहनं होती त्यांना सोडून ते सुद्धा अतिशय प्रेमानं, अनुरागानं बरं का पायी चालू लागले. आणि त्यावेळी कौसल्या माता भरताजवळ आपली पालखी तिनं थांबवली आणि अतिशय मृदुवाणीनं काय म्हणाली, तात चढहु रथ बली महतारी, होई ही प्रिय परिवारु दुखारी, तुम्हरे चलत चली ही सब लोगो, सकल शोक कृस नहीं मग जोगो. राम माता आहे ती शेवटी, त्यामुळे म्हणतीये बाळा, मी तुझ्यावरून माझा जीव ओवाळून टाकते, तुझं प्रेम मला माहिती आहे, पण तू रथात बैस. कारण सर्व आप्त परिवार आणि जे शोकामुळे आधीच दुबळे दुर्बल झालेत ते सर्व लोक पायीच चालू लागतील आणि सर्वजण दुःखी होतील तू रथात बसला नाहीस तर. आणि कुणीच, तू बसला नाहीस तर कुणीच बसणार नाही. त्यामुळे ही वाट पायी चालण्याजोगी तशीही नाही, सर्व लोकांना त्रास होईल. हे आपल्या मातेचं बोलणं ऐकून मात्र भरतानं ऐकलं. स्वतःच्या सुखासाठी नव्हे, अयोध्येच्या नरनारींच्या सुखासाठी, मातेच्या आज्ञेसाठी भरतानं ते मानलं. सिरधरी बचन चरण सिरुनाई, रथ चढ़ी चलत भये दो भाई, तमसा प्रथम दिवस करी बासु, दूसर गोमती तीर निवासु, पय आहार फल असन एक, निसी भोजन एक लोग,
करत रामहित नेम व्रत, परिहरी भूषण भोग. आईची आज्ञा शिरोधार्य मानली भरतानं. तिच्या चरणी मस्तक नमवलं आणि दोन्ही बंधू आता रथात बसून निघाले. पहिल्या दिवशी तमसा नदीच्या तीरावर मुक्काम केला, दुसऱ्या दिवशी गोमती नदीच्या तीरावर मुक्काम केला. आणि या सर्व मुक्कामांमध्ये सर्व लोकांचं श्रीराम प्रेम इतकं अगाध आहे की कुणी फक्त दूध पित होतं एवढा मार्ग चालून सुद्धा, बरं का, कुणी केवळ फलाहार थोडाफार करत होतं, काही लोक रात्री एकदाच भोजन करत होते. पण श्रीरामांसाठी भूषण, सर्व भूषणं जी लिहिलेले होते किंवा भोगविलास जो असतो त्यांचा त्याग करून सर्व लोक नियम आणि व्रत करत होते. कुणासाठी? करत रामहित, श्रीरामांसाठी हा व्रत आणि नियम करत होते. आणि त्यानंतर कुठे आले ते तर सई तीर बसी चले बिहाने, श्रृंगबेरपुर सबनिय राने, समाचार सब सुने निषादा, हृदय विचार करई सबिषादा. पहा बरं, सई तीर, सई नदी तिथे जी आहे त्या नदीच्या तटावर एका रात्रभर मुक्काम करून सकाळी ते तिथून निघाले आणि कुठं पोचले तर शृंगवेरपुराजवळ पोहोचले. आपल्याला माहिती आहे ना, निषाद राजगुह जो शृंगवेरपुराचा राजा आहे त्याला भरत पूर्ण सैन्यासह आलाय अशी बातमी कळली, बरं का. तेव्हा हृदयामध्ये तो विचार करू लागला आणि दुःखी झाला, बरं का. कसं असतं पहा, सर्व बरं का, ह्यामध्ये नकारात्मक विचार करण्याची गरजच नाही. सर्व जे आहे, भरताची भावना, भरताचं कृत्य आणि निषाद राजाची भावना आणि निषाद राजाचं कृत्य जे काही आहे ते सर्व कशामुळे आहे? त्या सर्वाचं कारण श्रीराम प्रेम हे एकच आहे. आणि त्यामुळे निषाद राजाच्या मनामध्ये विचार आला. काय विचार आला? आता त्याच्या पुढच्या काही चौपाया निषाद राजाच्या मनीचे विचार स्पष्ट केलेत तुलसीदासांनी. म्हणतायत, कारण कवन भरतु बन जाही, है कछु कपट भाव मन माही, जो पै जियन होती कुटिलाई, तौ कतलीन संग कटकाई, जानही सानुज राम ही मारी, करऊँ अकंटक राजु सुखारी, भरतन राजनीति उर आनी, तब कलंको अब जीवन हानि, सकल सुरासुर जो रही सुझारा, राम ही समरन जीत निहारा, का आचर जो भरतु अस करही, नहीं भीष बेली अमीय फल फरही, अस विचारी गुह ज्ञाति सन, कहिउ सजग सब होहु, हथवा सहु बोरहु तरनी, कीजिए घाटा रोहु, होहु संजोइल रोकहु घाटा, ठाटहु सकल मरई के ठाटा, सनमुख लोह भरत सन लेऊ, जियतन सुर सरी उतरन देऊ, समर मरनु पुनि सुर सरी तीर,
राम काजू छन भंगु शरीरा, भरत भाई नृप में जननी चू, बड़े भागसी पाय मीचू, स्वामी काज करी हऊरन रारी, जस धवली हऊ भुवन दस चारी, तजऊ प्राण रघुनाथ निहोरे, दुहू हाथ मुद मोदक मोरे, साधु समाजन जाकर लेखा, राम भगत महु जासुन रेखा, जाय जियत जग सोमहि भारू, जननी जौबन बिटप कुठारू, विगत विषाद निषाद पति, सबहि बढ़ाई उछाहु, सुमिरि राम मागे तुरत, तरकस धनुष सनाहु. निषाद राजाच्या मनामध्ये विचार येतोय की कशासाठी बरं भरत वनामध्ये आलाय. काहीतरी नक्की कपट आहे त्याच्या मनामध्ये. जर मनामध्ये कपट किंवा दुष्टपणा नसता, कुटिलाई नसती, तर तो सेना घेऊन का निघाला असता. त्यामुळे त्याच्या मनात असं असावं की सानुज रामही म्हणजे लहान भाऊ लक्ष्मण आणि श्रीराम यांना मारून बरं का सुखानं निष्कंटक राज्य करावं असं वाटत असावं. निषाद राजाच्या मनातले विचार आहेत बरं. सर्व रामप्रेमानं ओथंबलेले आहेत खरं. पण जसं आमचे महाराज नेहमी म्हणतात, महात्म्याला सत्पुरुषाला ओळखणंच फार कठीण असतं, खूप कठीण असतं. त्यामुळे इथे भरताला ओळखू शकलेला नाही आहे निषाद राजा अगोदर. त्यामुळे म्हणतोय मनामध्ये की भरतानं राजनीतीचा काही विचार केलेला दिसत नाही. अगोदरच कलंक लागलाय त्याला, आता जीवही गमवावा लागेल. कारण राम लक्ष्मणांना मारणं त्याच्यासाठी अशक्यच गोष्ट आहे. त्यामुळे आता जीवही गमवावा लागेल त्याला. सर्व देव आणि दैत्य एकत्र जरी जमले तरी श्रीरामांना युद्धात कोणी जिंकू शकणार नाही. काय विश्वास आहे पहा निषाद राजाचा. पण किती खरं कठोर वाटतं आपल्याला वाचताना की भ्रम जो असतो तो माणसाच्या बुद्धीला कसे फाटे फोडतो. चांगल्या माणसाच्या बुद्धीला बरं, श्रीरामांचा प्रत्यक्ष स्पर्श लाभलेला त्यांचा अनादि भक्त आहे निषादराज, पण त्याच्या मनात सुद्धा हा भ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे म्हणतोय की आता भरत जे करतोय त्यात काय आश्चर्य आहे. विषाचीच वेल आहे, त्याला अमृत फळं कशी लागतील. त्यामुळे हे असंच करणार भरत म्हणतोय. त्यामुळे विचार करून त्यानं आपल्या सर्व निषादांना, त्या समाजाला, त्यांच्या आदिवासी समाजाला बोलावलं आणि सांगितलं, सावध व्हा, नावा सर्व ताब्यात घेऊन बुडवून टाका आणि सर्व घाट अडवा. शस्त्रांनी सुसज्ज व्हा, घाट अडवून युद्ध करण्यासाठी मरायला सज्ज व्हा. मी स्वतः भरताशी समोरासमोर युद्ध करीन आणि माझ्या जीवात जीव असेपर्यंत जियतन सुरसरी उतरन देव, त्याला गंगा नदी पार करू देणार नाही मी. तुम्हीच सांगा मला, म्हणतोय निषादराज, युद्धामध्ये मरण, त्यात गंगेचा घाट, त्यात श्रीरामांचं कार्य. आणि तसंही हे क्षणभंगूरच शरीर आहे, त्यामुळे नष्ट होणारच कधी ना कधी. भरत श्रीरामांचा भाऊ आहे आणि राजा आहे आणि मी क्षुद्र असा सेवक आहे. पहा बरं, त्याच्या हातून मला मरण मिळणं हे सुद्धा मोठ्या भाग्याचं आहे असं म्हणतोय निषादराज. त्यामुळे माझ्या स्वामी काज करी हऊ रणरारी, माझ्या स्वामींच्या कार्यासाठी मी रणामध्ये युद्ध करीन आणि 14ही लोकांमध्ये माझी कीर्ती उज्ज्वल करीन. रघुनाथांसाठी माझ्या प्राणांचा त्याग करीन. जिंकलो रामसेवक म्हणून कीर्ती मिळवेन आणि मारला गेलो तर रामांची नित्य सेवा मला मिळेल. दोन्हीकडून माझा लाभच आहे बरं का.
आणि पुढे भक्त कोण नाही हे सांगतोय निषाद राजगुह, की जो साधू नाही, म्हणजे साधूंच्या समाजामध्ये जो मानला जात नाही आणि श्रीरामांच्या भक्तांमध्येही जो गणला जात नाही, असा जगामध्ये पृथ्वीला भार बनून व्यर्थच जगतो. मातेच्या यौवनरूपी वृक्षाला तोडणारी कुऱ्हाडच आहे असं मूल, म्हणजे जो श्रीराम भक्त नाही असा, असं म्हणतोय. त्यामुळे भक्त बनण्यासाठी, वाटेल ते सेवक बनण्यासाठी, रामांच्या कार्यासाठी मी वाटेल ते करीन आणि युद्ध करीन. अशा रीतीनं एकदा निषाद राजानं श्रीरामांसाठी प्राण अर्पण करण्याचा निश्चय केला आणि मग त्याचा विषाद नाहीसा झाला. सर्वांना प्रोत्साहन दिलं आणि श्रीरामांचं स्मरण करून त्यानं शस्त्रास्त्र मागवली, भाता, धनुष्य आणि कवच मागवलं. आणि मग पुढे काय केलं? बेगहु भाई हो सजहु संजो, सुनिर जाई कदराई न को, भले ही नाथ सब कहीं सहर्षा, एक ही एक बढ़ावई करषा, चले निषाद जोहारी जोहारी, सूर सकल रन रुचई नारी, सुमिरी राम पद पंकज पनही, भाथी बांधी चढ़ाई निधनही, अंगरी पहरी कोडी सिर धरही, फरसा बास सेल सम करही, एक कुशल अति ओडन खाड़े, कूदही गगन मन हुचिति छाड़े, निज निज साजो समाजो बनाई, गुहराओ तही जोहारे जाई, देखी सुभट सब लायक जाने, लैले नाम सकल सन्माने, भाई हुलावहु थोख जनी, आजु काज बड़ मोही, सुनि सरोष बोले सुभट, बीर अधीर न होही, राम प्रताप नाथ बल तोरे, करही कटकु बिनु भट बिनु घोरे, जीवत पाउन पाछे धरही, रुंड मुंडमय मेदिनी करही, दीख निषाद नाथ भल टोलू, कहिउ बजाऊ जुझाऊ ढोलू, इतना कहत छीक भई बाए, कहिउ सगुनी अन खेत सुहाए, बूढ़ू एक कह सगुन बिचारी, भरत ही मिलियन होई हिरारी, राम ही भरत मनावन जाही, सगुन कहई अस बिग्रहु नाही, सुनि गोह कहई नीक कह बूढ़ा, सहसा करी पछिताहि बिमूढ़ा, भरत सुभाव सीलु बिनु बूझे, बड़ी हित हानि जानी बिनु जूझे, गहु घाट भट समिति सब, लेउ मरम मिली जाई, बूझी मित्र अरि मध्य गति, तस तब करिहु आए. काय केलं त्यांनी सगळ्यांनी तर, निषादराज सर्वांना सांगतोय, माझ्या बंधूंनो घाई करा, सर्व साहित्य घेऊन सज्ज व्हा रणनीतीचं,
रणात युद्ध करण्याचं, आणि माझी आज्ञा ऐका आणि घाबरू नका. सर्वजण आनंदानं म्हणाले, हे नाथ फारच छान, आणि एकमेकांना लढण्याचा उत्साह देऊ लागले. बरं का. निषाद राजाला जोहार करून सर्व निषाद निघालेत. सर्वजण शूरवीर आहेत आणि युद्ध करायची रणरुचैरारी, त्याची एक खुमखुमी म्हणतो ना आपण युद्ध करण्याची, तशी आहे सर्वांना. त्यामुळे श्रीरामांच्या चरणकमलांच्या पादुकांचं स्मरण करून, बरं का, सुमिरी राम पद पंकज पनही, त्यांनी भाते बांधले. खरंच आपल्या आराध्याच्या भगवंत असोत, सद्गुरू असोत, एकदा त्यांच्या चरणकमलांची आसक्ती हृदयामध्ये बाणली त्यांच्याच कृपेनं, अर्थात की त्या चरणकमलांच्या वर बघण्याची इच्छाच होत नाही. त्यामुळे पूर्ण मन बुद्धी त्या चरणांमध्येच गुंतून राहते. बाकी कशाचाच, म्हणजे अगदी त्यांच्या इतर शरीराचा सुद्धा विसर पडतो भक्ताला, खऱ्या भक्ताला. त्यांच्या पादुकांमध्ये जीव अडकून राहतो. इथे त्याबद्दल सांगितलेलं नाही, पण जे सांगितलं आहे त्यावरून वाटलं की कसे संत सत्पुरुष तयार होतात, त्या चरणासक्तीनं तयार होतात केवळ. त्यामुळे त्यांच्या पादुकांचं स्मरण करून त्यांनी भाते बांधले आणि आपल्या लहान लहान धनुष्यांना दोऱ्या लावल्या. बरं का. चिलखत घातली, टोप घातले, सर्व साहित्य गोळा केलं. तलवारीचे वार थोपवण्यामध्ये काही कुशल होते आणि त्यांच्या मनामध्ये असा उत्साह भरला होता रामकाजासाठी, बरं का, की जणू जमीन सोडून आकाशात झेपावतोय असा उत्साह होता. त्यामुळे निषादराज गुह याला जोहार केला सर्वांनी आपापली दळं बनवून, आणि प्रत्येकाचं नाव घेऊन निषादराजांनी त्यांचा सन्मान केला. योद्धे आहे ते माझे मोठे म्हणून, बरं का. आणि सांगतोय निषादराज, मरणाला घाबरू नका, आज खूप मोठं कार्य आहे, बरं का. आणि सर्वजण एका स्वरात म्हणतायत की नाही, म्हणजे खूप उत्साही आहेत सर्व, फारच छान म्हणतायत, भिवू नका वीरश्रेष्ठांनो, असं सांगतायत एकमेकांना. आणि ते सांगतायत निषादराजाला, हे नाथ, श्रीरामांच्या प्रतापामुळे आणि तुमच्या बळावर आम्ही भरताच्या सेनेमधला एक एक वीर आणि घोडा मारून टाकू. जीवात जीव असेपर्यंत आम्ही मागं फिरणार नाही. पृथ्वीला आम्ही रुंडमुंडमय करून टाकू, असा उत्साह भरलाय सर्वांमध्ये. आणि असं हे आपलं उत्कृष्ट दल बघून निषादराजानं सांगितलं, लढाईचा ढोल वाजवा, बरं का. आणि तुलसीदासांची शकुनावर फार भर आहे बघ, सुरुवातीपासून आपण अनेक ठिकाणी बघितलं आहे. तसं इथे सांगतायत की एवढं म्हणताच निषादराजानं डावीकडं त्याच्या कोणीतरी शिंकलं, बरं का. येतना कहत छीक भई बाय, आणि शकून जे जाणणारे होते ते म्हणाले आता जयच होणार, बरं का. आणि त्याच वेळी काय झालं, एक वयोवृद्ध होते तिथे त्या निषादांमध्ये. त्यांनी शकुनाचा विचार करून काय सांगितलं की अगोदर भरताला भेटून घ्या. ह्या शकुनाचा अर्थ मला असा वाटतो की त्याच्याशी युद्धच होणार नाही. रामही भरतू मनावन जाही, रामचंद्रांचं मन वळवण्यासाठी भरत जातोय, हा विरोध नाही असं शकून सांगतो. म्हणून वयोवृद्ध असावेत पहा घरामध्ये आजूबाजूला. आमचे महाराज सांगतात आपल्यापेक्षा तर त्यांना जास्त माहीतच असतं, त्यामुळे आपण त्यांचं ऐकावं. तसं ह्या निषाद राजांच्या उत्साही सेनेला ह्या वयोवृद्धानं सांगितलं असं. आणि हे ऐकल्यावर निषादराज गुह म्हणाला की हे जे वयोवृद्ध गृहस्थ आहेत ते योग्य सांगतायत. त्यामुळे कारण काय म्हणतोय की घाईनं काही केलं की पश्चाताप करायची पाळी येते. त्यामुळे भरत सुभाव सीलू बिनू पूजे, भरताचा स्वभाव जाणून घेतल्याशिवाय युद्ध करण्यामध्ये मोठी हानी होईल. त्यामुळे हे वीरांनो, तुम्ही सर्वजण जमून घाट रोखून धरा, पण मी अगोदर भरताला जाऊन भेटतो, त्याच्या मनामध्ये काय आहे, मर्म मिली जाई, त्याच्या मनातलं मर्म जाणून घेतो.
त्याच्या मनामध्ये मित्रत्वाचा भाव आहे की शत्रूचा भाव आहे हे मी तटस्थपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते केल्यावर आपण त्याप्रमाणे व्यवस्था करूया, बरं का. अशा रीतीनं निषाद राजानं त्या वयोवृद्ध निषादाचं म्हणणं ऐकलं आणि लख बसने हो सुभाय सुहाये, बैरु प्रीति नहीं दुरई दुराये, अस कही भेट संजोवन लागे, कंदमूल फल खगमृग मागे. त्याच्या चांगल्या स्वभावावरून मी त्याचं प्रेम ओळखेन, बरं का. त्याचा स्वभाव कसा आहे भरताचा हे जाणून घेईल आणि मी ओळखेन, कारण प्रेम असो किंवा वैर असो हे लपवल्यानं लपत नसतं. बैरू प्रीती नाही दुरई दुराये, बरं का. फार गोड आहे पहा. खूप मोठं स्टेटमेंट आहे एक प्रकारे हे. मनुष्य समाजासाठी कोणतंही प्रेम आणि वैर हे लपवल्यानं लपत नसतं, कधी ना कधी ते बाहेर येतच. तसं इथे निषादराज सांगतोय त्यानुसार मी भरताला जाणून घेईन आणि मग आता भरत भेटीसाठी तो साहित्य गोळा करतोय. कंदमुळं फळं सोबत घेऊन आता निषादराज गुह भरताच्या भेटीसाठी निघालाय आणि त्या भेटीमध्ये काय काय होतं आणि कसं काय घडतं ह्याचं अतिशय गोड वर्णन तुलसीदास करतील, ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.